काय आहे, नाशिक जिल्ह्याची ही जी बँक जी आहे हे एकेकाळी महाराष्ट्रातली नव्हे हिंदुस्थानमधली दुसऱ्या क्रमांकाची बँक होती आणि एवढा मोठा प्लान होता शेतकऱ्यांच्या कर्जाचा, देशामध्ये दुसरा क्रमांक. पण आमच्या तिकडचे जे आहेत अनेक वेगवेगळे सगळ्या पक्षाच्या जे सोकॉल्ड नेते ह्या सगळ्यांनी मिळून जे आहे ही बँक बुडवून टाकली. आणि म्हणून मी आता सारखं सातत्यानं त्यांना सांगतो, जे काय आमचे वरचे लोक जे असतील ते किंवा मंत्री संबंधित, कृपा करा त्याची निवडणूक घेऊ नका. कारण ज्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे त्यांची पोरं तयार आहेत परत निवडणुकीला उभं राहायला. ती बँक कधीच वरती येऊ शकणार ना. त्यामुळे जे आता अनास्कर म्हणून आलेले आहे, अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड आणि अतिशय हुशार मनुष्य आहे. मला असं वाटतं की आम्ही त्याच्यामध्ये त्या कामामध्ये कुठेही हस्तक्षेप करता कामा नये. आम्ही मंत्र्यांनी त्यांना काम करून द्यावं. बुडवायचं काम आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलंच आहे ना. आता रिझर्व्ह बँकेचं सुद्धा सतत नोटीस येते आहे. सगळ्यात मोठं नुकसान या जिल्ह्यातलं जे आहे लाखो शेतकऱ्यांचं आहे. गरीब शेतकरी ते अडचणीत आले. म्हणून मला असं वाटतं की आता त्यांना काम करू द्यावं आणि त्यांना सगळ्यांनी जे आहे शुभेच्छा द्याव्यात, सपोर्ट करावा. त्यांच्या कामात कृपया हस्तक्षेप करू नये. निवडणुकांना घेता प्रशासनाच्याच ताब्यात ठेवावं अशी आपली जिल्हा बँक ही सर्व पक्षाच्या नेत्यांनी मिळून संपवली. तुम्हाला काय वाटतं? प्रशासकच राहू द्यावा, निवडणुका घेऊन या. नाही, निवडणुका घेऊ नये या मताचा मी सुद्धा आहे. निवडणुका ह्या बँकेला परवडणाऱ्या नाही आहेत. नंबर 1. नंबर 2, सर्व पक्षांच्या लोकांनी बँक संपवली वगैरे असे आरोप चुकीचे आहेत. भुजबळांचा कुठेतरी गैरसमज केलेला दिसतोय. असं काही झालेलं नाही. कुठल्याही राजकीय पुढाऱ्याकडे बँकेचं कर्ज येणं नाही. बँक त्यांनी बुडवली असं म्हणता येणार नाही. काही गोष्टीमध्ये चुकीचे निर्णय किंवा अनावश्यक या ठिकाणी कर्ज वाटप या ठिकाणी झालेलं आहे. तेवढ्या एका गोष्टीमुळे कर्ज वसूल न झाल्यामुळे बँक अडचणीत आलेली आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा राजकीय वशिला न ठेवता बँक सुरळीत चालावी यासाठी प्रशासक राहावा ही माझी पण धारणा आहे. त्यामुळे तसं काही फार गैरसमज करण्याचं कारण नाही. यावेळी शेतकऱ्यांचा टूर